प्रकार पहिला, तर या ठिकाणी मुरमुरे घेतलेले आहे आणि सोबतच एक असं पसरट पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. असं थोडं मोठंच घ्यायचं आहे. त्यामध्ये एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला. कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुचकरून घ्यायचा आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे, आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुचकरून घेतलेला आहे, अलगद हाताने असा. त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे. तर 3 वाटी मुरमुरे घेते. मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत. त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे, साधारण पाव चमचा. आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची. तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता. 1 चमचा ही चिंचची चटणी टाकली. 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकला. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार, अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार. त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे 1 वाटी. तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे. थोडे शेव टाकले, थोडेसे राहू दिलेले आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. फक्त एवढं साहित्य टाकलं. त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली. मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे. आता प्लेट लावते. तर मंडळी, ही जी भेळ आहे ना, चवीला अप्रतिम लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत भेळ आहे. सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही भेळ तुम्ही, किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता. असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणारच, पण पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित राहील. मग अशा झटपट होणाऱ्या आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार पाहूया. मिरच्या आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जाडसर असा ठेचा करून घेते, किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटू शकतात. एक पसरट बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठल्याही मेजरमेंट कपाने हे पीठ घेऊ शकतात. मी अशा ह्या भाजीच्या वाटीने 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे भरपूर. ताजी फ्रेश स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, साधारण 1 वाटी. आणि 1 वाटी कांद्याची पात घालायची आहे बारीक चिरून. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण अर्धी वाटी कांदा घालायचा आहे. कांदा असा हा थालीपीठ मध्ये घातला ना, थालीपीठ मस्त मऊ येतात आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना, लसूण आणि मिरचीचा, तो ठेचा टाकला. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. तर हा जो चम्मच मी तुम्हाला दाखवत आहे, हा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना, त्या चमच्याच्या मेजरमेंट मापाने तुम्हाला दाखवत आहे. 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे, चवीनुसार वापरायची आहे. त्यानंतर पोहे खाण्याचा 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 चम्मच तेल टाकते. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. फक्त एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि हे जे पीठ आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला पाणी वापरायचं नाही, तर आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, इतर मसालेही घातलेले आहे. तर सगळे ह्या ज्वारीच्या पिठाला अशा पद्धतीने व्यवस्थित लागले जातील म्हणून साधारण काही सेकंदसाठी हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना जास्तही सैलसर मळायचं नाही किंवा घट्टसर सुद्धा नाही. जसं आपण भाकरीची कणिक मळतो ना, भाकरीचं पीठ, त्याच पद्धतीने मळायचं आहे. पण अगदी थोडं थोडं ह्याच प्रकारे पाणी घालून मळायचं आहे. तर हे जे थालीपीठ आहे अतिशय झटपट होता. संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला कंटाळा आला भाजी पोळी बनवण्याचा का, आपण अगदी झटपट अशा पद्धतीचं थालीपीठ बनवून खाऊ शकतो. पोटभरीचा पदार्थ आहे आणि जास्त तेलकट सुद्धा नाही, किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकतो. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा
हे थालीपीठ बनवून देऊ शकतात. यामध्ये आपण भरपूर कांदा घातलेला आहे, त्यामुळे हे थालीपीठ जे आहे ना दुपारपर्यंत किंवा गार जरी झालं तरी सुद्धा छान असं मऊ राहतं. हे जे पीठ आहे आपण मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही, अशा प्रकारे. आता थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे म्हणून पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावरती अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. तर रुमाल घेऊन त्याची अशा प्रकारे मी घडी करून घेतलेली आहे आणि हा रुमाल ओला केलेला आहे. ओला रुमाल पोलपाटावरती ठेवायचा आहे. वरतून सुद्धा थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. त्यानंतर थालीपीठ बनवायचे आहे म्हणून थालीपीठचं पीठ घ्यायचं आहे. ज्या साईजनुसार आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान मोठे, त्या साईजनुसार आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. असा हा उंडा घेतलेला आहे थालीपीठाचं. त्यानंतर कापडावरती ठेवायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावलं आणि अशा प्रकारे हे जे थालीपीठ आहे आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे थापून घ्यायचं आहे. असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि हाताला पाणी लावत घ्यायचं आहे. असं थोडंसं हाताला पाणी लावलं ना व्यवस्थित हे थालीपीठ थापलं जातं. आणि काठ जर का थोडेसे असे फाटले जातात तर गोलाकारामध्ये करायचे त्याला. अगदी झटपट हे थालीपीठ थापून होत असतात. जास्त जाडही थालीपीठ आपल्याला करायचं नाही, खूप असं चपातीप्रमाणे पातळसर सुद्धा नाही, तर मीडियम असं राहू दिलेलं आहे. त्यानंतर थालीपीठ व्यवस्थित छान असं शेकावं, त्यासाठी यामध्ये थोडीशी आपल्याला अशा प्रकारे छिद्रे करायची आहे बोटाने. आता वरतून थोडीशी तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशी तीळ लावून शेकले ना थालीपीठ चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायला तर मस्तच दिसतात. तीळ पडू नये म्हणून थोडंसं थापून घेतलेलं आहे. आता गॅसवरती तवा ठेवलेला होता, तवा सुद्धा मस्त तापलेला आहे. अगदी थोडंसं तेल टाकते तव्यावरती, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अगदी थोडंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकलेलं पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला. गरम तव्यावरती हे थालीपीठ अशा प्रकारे पालथं करायचं आहे, म्हणजे कापड पालथा केला आणि वरतून कापड हा उचलून घ्यायचा आहे. अर्ध्या मिनिटापर्यंत हे थालीपीठ शेकू दिलेलं आहे. पलटी करायचं आहे. असं उलटून पालटून हे थालीपीठ मस्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर थालीपीठ शेकत असताना यावरती तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात किंवा बटरचा सुद्धा किंवा तेल सुद्धा. तर या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून हे थालीपीठ शेकून घेते. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळ्यांचाच कल वाढत आहे, तर तेलकट खाणं किंवा तुपकट खाणं हे पूर्णपणे सगळ्यांनीच आता टाळलेलं आहे. तर जर का थालीपीठला तेल न लावता सुद्धा आपण हे थालीपीठ बनवू शकतो, तेल किंवा तुपाचाही वापर न करता. दोघं बाजूंनी मस्त असं हे थालीपीठ खरपूस शेकून झालेलं आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. किती मस्त दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकतात. आणखी मी तुम्हाला दुसरंही थालीपीठ बनवून दाखवते. दुसरं थालीपीठ बनवण्याच्या आधी कापडाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घेतल्यावरती आधीच्या थालीपीठाप्रमाणेच हे सुद्धा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. असा गोलाकार थोडासा देत थालीपीठ हे थापून झालेलं आहे. या प्रकारे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्याही साईजमध्ये थालीपीठ बनवायचे आहे, थोडे लहान किंवा मोठे, त्या साईजनुसार तुम्ही थालीपीठ बनवू शकतात. वरतून थोडीशी तीळ टाकते, थोडंसं थापून घेते, म्हणजे तीळ पडणार नाही आहे. आणि अशा प्रकारची थालीपीठाला तीळ लावून घेतली ना, थालीपीठ चवीला तर मस्तच लागतात. पूर्णपणे थापून झाल्यानंतर अशा प्रकारे होल करायचे आहे. साधारण 4 ते 5 होल करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे जे दुसरं थालीपीठ आहे ना, हे शेकण्यासाठी मी अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करत नाही. तव्यावरती थालीपीठ टाकलं. खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला तीळ हवी असेल तर अशा प्रकारे तीळ लावून शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकता. थोडंसं हात फिरवून घेते, म्हणजे तीळ ही निघणार नाही. आणि दोघं बाजूंनी हे जे थालीपीठ आहे आधीच्या थालीपीठाप्रमाणेच शेकून घेते. तेल, तूप, बटर न वापरता सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ आपण बनवून खाऊ शकतात. गरम गरम हे थालीपीठ खायला तर चवीला अप्रतिमच लागतात, पण गार झाल्यानंतर सुद्धा मस्त अशी चवीला लागतात आणि मऊ राहतात. अजिबात चिवट होत नाही. अशा पद्धतीने दुसरं सुद्धा थालीपीठ आपण तेल, तूप किंवा बटर काही न वापरता अशा पद्धतीने सुद्धा थालीपीठ हे बनवून घेऊ शकतात तुम्ही. ज्यांना तेल, तूप नकोय ते अशा दुसऱ्या थालीपीठाप्रमाणे शेकून थालीपीठ बनवून घ्या.
तर अशाच प्रकारे संपूर्ण थालीपीठ आपल्याला बनवायचे आहे. जेवढं मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे तेवढं या प्रमाणामध्ये 3 थालीपीठ होत असतात अशा ह्या मोठ्या साईजची. सोबतच दही आणि लोणचं. तर हे जे थालीपीठ आहे ना, दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा लोणचा सोबतही किंवा चटणीही बनवू शकतात. चवीला अप्रतिम लागणारे, अगदी झटपट होणारे, पोटभरीचा, अतिशय पौष्टिक, वजन कमी करणारा असा हा ज्वारीचा नाश्ता. हे थालीपीठ नक्कीच तुम्ही सुद्धा करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा. नाश्ता प्रकार तिसरा पाहू. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड किंवा बारीक. ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते. दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात, पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे. तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं आहे. असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ ह्या प्रकारे. त्यानंतर 1 वाटी बटाट्याचे काप घ्यायचे आहे, म्हणजेच एक मीडियम साईजचा बटाटा घेतला. बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे. घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार, म्हणजेच मी या ठिकाणी 1 हिरव्या मिरचीचा वापर करते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला. त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. मिरची आणि आलं घातलेले आहे. यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि आल्याची चव डोशामध्ये एकदम छान अशी येते. त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात, त्यामुळे डोसा बनवताना तो डोसा तुटू शकतो. म्हणून काय करायचं, एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे. म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात. त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी पाहू शकतात. या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेलं जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणी सुद्धा अशा प्रकारे या गाळणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडं सुद्धा क्लीन होते आणि ही प्युरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाळता येते. अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे, म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते. तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात. जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा थोडंसं राहिलेलं आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंत तरी हे झाकून आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे. पाव वाटी फुटाण्याची डाळ, ओलं खोबरं घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात. आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 लसूणची पाकळी घेतलेली आहे. मोठी आहे म्हणून 1 घेतलेली आहे. 2-3ही तुम्ही घेऊ शकतात. आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे. अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ. आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे. त्यानंतर एखादी बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे. ह्या प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ. अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. या प्रकारे
आता साधारण 8 ते 10 मिनिटं झालेले आहे. मिश्रण पाहून घेऊया. रवा यामधला फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे. डोसा करूया. तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते. आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही, तर अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा डोसा आहे, म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे. आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते. इतपतच पातळसर असायला हवं. तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे. त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा, नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे. कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे. आता डोसा करू. डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरवायचं आहे. गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे. कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते. तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. अशा प्रकारे एकसारखा अगदी अलगद हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. गॅसची आस मोठी करायची नाही, नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो. यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे, म्हणून तो सुद्धा छान शिजावा म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे तेल वरतून लावून घ्यायचं आहे. कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते. मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे. तवा हा मोठा आहे, डोसा सुद्धा मोठा आहे. सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा, त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो. जर का नाही फिरवला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो, तो व्यवस्थित होत नाही. डोसा हा झालेला आहे. वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेचच सुटतात. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे, पण जास्त ब्राऊन झालेला नाही. आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंदपर्यंत पुन्हा शेकून घ्यायचा आहे तवा फिरून. तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाळी दिसत आहे डोशाला. थोडंसं शेकून घेते, त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पाहू डोसा. आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर मंडळी, अगदी झटपट आणि चविष्ट असे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो. बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे. जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात. अशाच प्रकारचे आणखीनही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल. दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल सुद्धा लावलेलं नाही किंवा पाणी सुद्धा शिंतळलेलं नाही. गॅसची फ्लेम मोठी होती, कडकडीत तवा तापून घेतला, त्यानंतर मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती मीडियम ते कमी गॅसवरतीच हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे. कितीही मोठे डोसे करा, अगदी छान असे एकसारखे होतात, कुठेही तुटत नाही किंवा चमच्याला हे डोसे चिटकत नाही. असं थोडंसं तेल सोडल्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो. तर मंडळी, अशा प्रकारचे झटपट डोसे तुम्ही सुद्धा करून पहा. तर मंडळी, हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे. आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो, पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो. पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू, म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून. तर 1 वाटी भात घेतलेला आहे. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे.
1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं। 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते। आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा थोडासा फुलू द्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते। असं झालेलं आहे। रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा। चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो। त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने। काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं। आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला। तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ। तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे। असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण। आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा, म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो। तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे। आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे। आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच ते मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसर येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे। मस्त छान अशी जाडी पडते। जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात। तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते। एक नाही तर सगळेच डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे।
आधी सकाळचा भात शिल्लक राहिला किंवा रात्रीचा भात शिल्लक राहिला, त्या भाताला फोडणी दिली तर खाताना नाक मात्र मुडवायचे. पण आता मात्र तसं नाही. असे मस्त कुरकुरीत डोसे बनवले तर सगळेच मंडळी आवडीने खातात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. प्रकार 5वा पाहूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे अलगद हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे, म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला 10 मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे. अशी ही डाळ भिजलेली आहे. डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं, म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही. अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे, म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे. तर ह्या साईजच्या मिरच्या आहे, तर मी 3 मिरच्या या रेसिपीसाठी वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात. आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद. फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे. पाणी कमीच वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुगाची आपण वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. डाळ बारीकच वाटा बरं, जाडसर अजिबात ठेवू नका. आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. साधारण 1 वाटी कांद्याचे काप आणि 1 वाटी कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढंही साहित्य तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकतात. असं मिक्स करून घालायचं आहे. आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात, जसं की शिमला मिरची, टमाटर, पत्तागोबी, किसून घेतलेला गाजर, अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात. आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि 1 चमचा दही टाकलेला आहे. दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, कारण आपण ही जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत. थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे. संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीच्या मिश्रणामध्ये. दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या. मिक्स झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते. तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला, बेकिंग सोडा. सोडा टाकायचा आहे. तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा, म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल. तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते. जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही, फक्त पाव चमचा इतपत. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण पाहूया. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेला आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे. मग पलटून घ्यायची आहे. आता हे आपल्याला पलटवायचं आहे, तर मग 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. सराटा घेतला आणि झारा घेतला. 2 चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे. झाकण ठेवायचं आहे. पुन्हा साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकून घ्यायचं आहे.
नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं, त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो. पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका, कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल. तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना, तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झाप्रमाणे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात. आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. जास्त काही भांडेही भरत नाही. अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं, तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पीसेस कट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते. तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल. घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दररोजच्या, किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दररोज हा प्रश्न असतो, तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील. अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते. तुम्ही पाहू शकतात अशी छान हे पीसेस झालेले आहे. एक वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा मी बारीक घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे. पाव वाटी दही घेतलेला आहे. आता भाज्या घ्यायच्या आहे. भाज्यांमध्ये पाहू, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक शिमला मिरची मोठ्या साईजची होती, तर अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. गाजर घेतलेला आहे किसून अशा प्रकारे साधारण पाववाटी. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटर सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरून, आणि चवीनुसार म्हणजेच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे. तर ह्या वाटीमध्ये अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. अगदी थोडंसं आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. यातली एखाद भाजी नसेल तर स्किप करू शकतात, किंवा आणखी पत्ता गोबी किंवा कांद्याची पात ॲडिशनल भाज्या तुम्हाला घालायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात. पुढच्या कृतीकडे सुरुवात करूया. एखादी बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये घेतलेला रवा टाकलेला आहे, दही टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हा जो रवा आहे या दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण दही ह्या रव्याला असं मस्त हे लागायला हवं. ह्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. वाटीला दही चिटकलेलं आहे, थोडं सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला एकदम जास्त टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे. कितपत पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पाणी टाकत घ्यायचं आहे आणि असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी त्यामध्ये थोडं पाणी घालते. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित असं मिक्स होते. यामध्ये गोठड्या सुद्धा होत नाही, एकदम स्मूथ असं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही इतपत हे पातळसर झालेलं आहे. तर मंडळी, आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहे. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक तुम्ही करू शकतात, किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे एखाद भाजी नसेल तर नका घालू, किंवा आणखी ॲडिशनल भाज्या तुम्हाला यामध्ये टाकायच्या असल्या तर त्याही तुम्ही टाकू शकतात. घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे. त्यानंतर मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालेला आहे, पण हे जे बॅटर आहे ना थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. ह्या प्रकारे मिक्स करून घेते. खूप असं आपल्याला हे पातळसर सुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसर सुद्धा राहू द्यायचं नाही. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे. वेळ नसेल तर 5 मिनिटं जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण पाहत आहोत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये खाण्याचा जो बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे. जास्तही नाही,
पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला, त्यातला अर्धा टाकला आणि अर्धा राहू दिलेला आहे. जास्तही सोड्याचा आपल्याला वापर करायचा नाही. सोडा किंवा इनो सॅचेट्सही तुम्ही वापरू शकता. सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेते. अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे. आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचा आहे. गॅस चालू करते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हा उत्तप्पा आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचा पॅन किंवा तवाही तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घातलं. तेल पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो तवा आहे गरम होऊ द्यायचा आहे. आता हे असं पडीवर मिश्रण घेतलं, थोडंसं वरती घेतलेलं आहे. ज्या साईजचं आपल्याला करायचं आहे त्यानुसार मिश्रण टाकायचं आहे. थोडंसं लहान किंवा मोठा करायचं असेल तर एक पडीच्या वरती थोडंसं हे बॅटर घ्या. लहान करायचं असेल तर एक पडीचा घ्या. जास्तही पातळसर आपल्याला पसरवायचं नाही, तर असं थोडंसं जाड हे पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवू आणि 2 मिनिटं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे, कमी गॅसवरती शेकू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. असा फुलून आलेला आहे. त्यानंतर रंगही बदललेला आहे. पलटून घेतलेला आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. आता हा उत्तप्पा मस्त क्रिस्पी व्हावा त्यासाठी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल टाकलं. अगदी थोडंच टाकायचं आहे. सगळ्या बाजूंनी असं पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटासाठी पुन्हा गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच शेकून घ्यायचं आहे. मस्त असा उत्तप्पा हा फुलून आलेला आहे. छान असं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिला उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखी दुसरा सुद्धा उत्तप्पा मी तुम्हाला बनवून दाखवते. थोडंसं तेल टाकलं, पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅटर टाकायचं आहे. जर का थोडासा लहान करायचा असेल तर एक पडी मिश्रण घ्या आणि एक पडीच मिश्रण असं थोडंसं पसरून घ्या या प्रकारे. तर या ठिकाणी आपण 1 वाटी रवा वापरलेला होता म्हणून साधारण 1 वाटी या ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं शेकू दिलेला आहे. मस्त फुलून आलेला आहे आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच. पुन्हा पलटून घ्यायचं आहे. रंगही किती छान दिसत आहे. तर आता जर का तुम्हाला जास्त तेला तुपाचे हे उत्तप्पे नकोय तर न घालता सुद्धा तुम्ही हे उत्तप्पे करू शकता किंवा अगदी थोडंसं लावू शकता. आणि अशाच प्रकारे संपूर्ण पिठाचे म्हणजे संपूर्ण हे मिश्रणाचे उत्तप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा उत्तप्पा आपला मस्त असा झालेला आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे किंवा मुलांच्याही टिफिनमध्ये अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवून आपण देऊ शकतो. छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय फास्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सॉफ्ट आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहे आणि भरपूर पौष्टिक असे. मग तुम्ही सुद्धा करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मस्त सॉफ्ट आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर हे जे उत्तप्पे आहे टोमॅटो सॉस सोबत किंवा चटणी सोबत लोण्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा असे नुसते सुद्धा खायला छान लागतात. तर अशा एका बाउलमध्ये 1 कप भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे जाड रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही घालू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. रवा घातला तर ह्या रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं. पाणी एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे. जे आपण चपाती वगैरे बनवण्यासाठी पीठ वापरतो ना गव्हाचं तेच हे पीठ आहे. तर मैत्रिणींनो ही नाश्त्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतो, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतो. अतिशय झटपट होते आणि जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि चवीलाही छान लागते. एकदम पाणी टाकलेलं नाही तर असं थोडं थोडं करत पूर्ण 1 कप घेतलेलं पाणी या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं होतं म्हणून 1 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप पाणी टाकले या ठिकाणी. वरतून आपण थोडासा 2 चमच रवा घातलेला होता म्हणून रव्यासाठी 2 चमच पाणी घेतलं. इतकं पाणी जर का घेतलं ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे जे पीठ आहे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं. एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, अगदी स्मूथ असं हे बॅटर आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाचं.
आता हे मिक्स करून झालेलं आहे, यावरती झाकण ठेवू आणि बाजूला ठेवू। जाड रवा घातलेला आहे म्हणून साधारण 5 मिनिटापर्यंत असंच बाजूला हे ठेवून घ्यायचं आहे। आता या प्लेटमध्ये मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्यांमध्ये गाजर आहे, टमाटर आहे अर्धी शिमला मिरची आहे, थोडीशी काकडी घेतलेली आहे आणि एक मिरची घेतलेली आहे। मिरचीचं जे प्रमाण आहे आपल्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकतात। घेतलेल्या भाज्या मिक्सरच्या भांड्यात टाकते। या भाज्या अगदी बारीक सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात, पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही नाश्त्याची रेसिपी करत आहोत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर काही सेकंदमध्येच अतिशय बारीक ह्या होतात। आपल्याला याची प्युरी करायची नाही तर ठेच्यासारखं अशा फिरून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे। आता साधारण 5 मिनिटं सुद्धा झालेले आहे। हे जे पीठ आपण भिजून घेतलेलं होतं ते पीठ पाहू, एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही, एकदम स्मूथ असं हे मिक्स झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद म्हणजेच पाव चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला। मिरची पावडरचं आणि गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं म्हणजेच अर्धा चमचा आणि 1 चमचा फक्त पोहे खाण्याचं तेल घातलं। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। या प्रकारे इतपतच घट्ट असायला हवं हे मिश्रण, जास्त पातळसरही आपल्याला हे मिश्रण करायचं नाही। त्यानंतर ह्या ज्या भाज्या आपण बारीक करून घेतलेल्या आहे ना मिक्सरमध्ये, त्या भाज्या घालायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी ज्या भाज्या दाखवलेल्या आहे तुम्ही ह्याच भाज्या वापरा, तर असं काही नाही। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकतात किंवा यातली एखाद भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ऍडिशनल भाज्या वापरू शकतात, जसं की पत्तागोबी, कोथिंबीर, कांदा, बीट। ज्या भाज्या मुलं घरामध्ये खात नाहीत ना, त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात। आता सगळ्या ह्या भाज्या टाकलेल्या आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण। तुम्ही घट्टसर पाहू शकतात, इतपतच थिक ठेवायचं आहे। सगळं हे पिठामध्ये एकजीव झालेलं आहे। मस्त मिक्स झाल्यानंतर आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा पॅन आहे। पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी थोडंसंच तेल लावते या प्रकारे। त्यानंतर पॅन हा गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। कमी फ्लेम ठेवल्यानंतर असं हे मिश्रण घ्यायचं आहे, साधारण 1 ते 1.5 पडी, आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे। तर डोशाप्रमाणे हे पातळसर करायचं नाही, तर असं हे जाडच राहू द्यायचं आहे। या प्रकारे जास्त पसरवायची काही गरज नाही, अगदी अलगद थोडंसं फक्त पसरून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून तसंच राहू द्यायचं आहे। आता 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते झाकण उघडून। वरचा भाग तुम्ही पाहू शकतात, रंग बदललेला आहे। त्यानंतर पलटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर का कमी ठेवली ना, अगदी मंद आचेवरती छान असं हे भाजलं जातं, जळत सुद्धा नाही। अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही तेल, तूप किंवा बटरचाही वापर करू शकतात। जास्त तेलही लावायची गरज नाही किंवा जास्त बटरही लावायची गरज नाही, अगदी थोडंसंच लावून घेतलेलं आहे। पुन्हा यावरती झाकण ठेवते आणि 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकू द्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं झालेले आहे। झाकण उघडून घेतलं। रंगही तुम्ही पाहू शकतात, किती छान असा मस्त रंग दिसत आहे। दोघं बाजूंनी उलटून पालटून छान असं हे शेकून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजी पोळी वेगवेगळं आपल्याला करायला वेळ नसतो, तर अशा पद्धतीने आपण मुलांना एखाद दिवशी ही रेसिपी बनवून देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यालाही वापरू शकतात किंवा संध्याकाळी छोटी मोठी भूक असेल त्या भुकेसाठी सुद्धा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठापासून आणि पौष्टिक त्यामध्ये भाज्या घालून अतिशय कमी तेलामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ बनवू शकतात। आणखी मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवते। अगदी थोडंसं तेल लावून घेतलं, पुन्हा तशाच प्रकारे थोडंसं हे मिश्रण टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे थोडंसं। डोसा जसा आपण पसरवतो ना डोशाप्रमाणे, पण डोसा खूप पातळसर पसरवतो। आपल्याला हे पातळसर करायचं नाही, तर थोडंसं जाड हे राहू द्यायचं आहे। थोडंसं जाड राहू दिल्यामुळे काय होतं ना, जास्त वेळासाठी मस्त मऊ आणि सॉफ्ट राहतात। यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घातलेली नाही, पण तुम्ही आणखी कोथिंबीर घाला, चवीला छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात हे उत्तप्प्यासारखे गव्हाच्या पिठाचे। झाकण ठेवते आणि पुन्हा आधीच्या या सारखंच शेकून घ्यायचं आहे। अगदी भराभर होता, जास्त काही भांडेही भरत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। शिवाय सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो।
आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही झटपट अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो। अतिशय बनवायला सोपी आहे। कोणीही अगदी नवशिकाऊ जरी असले ना तरी सुद्धा मस्त झटपट अशी ही रेसिपी बनवून घेऊ शकता। दोघं बाजूंनी सगळे असे मस्त शेकून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळं हे बनवून घ्यायचं आहे। तर एवढं जे मी पीठ दाखवलेलं आहे ना तुम्हाला 1 कपभर, 1 कप पिठामध्ये साधारण 4 ते 5 होत असतात। रंगही छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसतात। तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी पुरणपोळी जशी असते ना मऊ लुसलुशीत, तर पुरणाच्या पोळीसारखे मऊ लुसलुशीत हे होत असतात। पोलपाट लाटणं काही भरवायची गरज नाही, अगदी भराभर आपण हे बनवून घेऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। तर टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा लहान मुलं असतील तर नुसते सुद्धा खातात, चवीला छान लागतात। तर टोमॅटो सॉस सोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते। गार झाल्यानंतर सुद्धा असेच हे मऊ राहतात, अजिबात पातळ होत नाही। सकाळची शाळा असली, उठायला उशीर झाला तेव्हा किंवा आठवड्यातून एखाद दिवशी असा हा पौष्टिक मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतात, कारण गार झाल्यानंतर सुद्धा अजिबात पातळ हा पदार्थ होत नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळीसारखं हे पदार्थ झालेला आहे। रेशनचा तांदूळ घेतला। रेशनचा तांदूळ असा जाड असतो। तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता। मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे। तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात। ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। हरभऱ्याच्या डाळीमुळे डोश्याला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो। त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथी दाणे घालायचे आहे। जास्तही मेथी दाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथी दाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे। रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं। आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे। त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे। दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे, अजिबात जाडसर दळायचं नाही। जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही, डोसा हा पसरवताना तुटतो। अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे। पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही। पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते। त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी अजिबात न तुटता असे होत असतात। साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे। मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं खाली होतं, अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे। मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये। मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे। तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता। तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो। आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे। तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ टाकण्याच्या आधी आपण डोशासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ। एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू।
सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाणी टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ. आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले. स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर परतून घेऊ. तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे. तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा. तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे. आता डोसा बनवूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण हे घट्टसर होतं. डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही. जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं. आता डोसा बनवण्यासाठी डोसाचा तवा गॅसवरती ठेवून घेतला. सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जे नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे. तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. तवा हा कडकडीत तापलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे. त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या. त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे. डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे. मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. पण शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच. असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. डोशाचा तवा हा मोठा आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल. डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात. एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही. अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात. कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरपून घ्यायचा आहे तव्या जवळून. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे. जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात. आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोश्याची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही. तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस
कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे. ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही. मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात. वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. असा रोल करून घेते. तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे. अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा. तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात. तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे. जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे. डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक अशी जी भाजीची वाटी असते ना ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला. त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा 4था चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा 4था चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे, म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट, म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो, जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेलं आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही. अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं. जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते, म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटांसाठी असंच हे राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं. अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात, मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या. आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला, कारण तेल छान असे तापलेलं होतं. आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचा आहे. फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल, कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता, कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये, लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा. आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते. जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा
खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच, तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे, जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसिली स्पंजी खमंग ढोकळा, तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशीही मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील. अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत असे हे खमंग ढोकळे झालेले आहे. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता किंवा असे सुद्धा खायला हे खमंग ढोकळे अगदी चविष्ट लागतात. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.